अकृषिक कराच्या जाचातून गृहसंकुलांची सुटका ही बातमी जेव्हा आली तेव्हा राज्यातील लाखो लोकांना दिलासा मिळाला। सगळ्यांच्याच तोंडी फक्त एकच नाव येत होतं, धन्यवाद संजयजी। शहरी भागातील व्यापारी, रहिवासी, गृहनिर्माण संस्था मालमत्ता कर भरतात, पण महसूल खात्यातर्फे सुद्धा अकृषिक कर भरण्यासंबंधी नोटिसा येतात। त्यामुळे सर्वच स्तरातील लोक त्रस्त झाले होते। ठाणे जिल्ह्यात 30,000च्या वर तर राज्यात 1.25 लाख गृहनिर्माण संस्था आहेत। तसेच व्यापारी, गाळेधारक अशा सर्वांनाच हा एक प्रकारे वैताग देणारा कर असल्यासारखं वाटत होतं। 2 कर भरायचेत, त्यामुळे सगळेच वैतागले होते। मग काय, जनता टेन्शनमध्ये असेल तर जनसेवक स्वस्त बसणार ते कसले? त्यांनी तातडीने महसूल मंत्र्यांना, जिल्हाधिकाऱ्यांना अकृषिक कर स्थगितीबाबत निवेदन दिलं। मग मंत्र्यांनी शासन स्तरावर बैठक लावली आणि अकृषिक कर आकारणीला स्थगिती दिली व कायम स्वरूपी धोरण घेण्यासंबंधी सुद्धा आश्वासन दिले। रहिवाशांना मागील थकबाकी धरून रकमेचा भरणा करण्याबाबत नोटिसा आल्या होत्या, त्याला सुद्धा स्थगिती मिळाली। आमदार संजयजी केळकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे लाखो लोकांना आज दिलासा मिळालाय। अधिवेशनासह मंत्रालय स्तरावर देखील आमदार केळकर यांनी अकृषिक कर रद्द करावा ही मागणी लावून धरली होती। अखेर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अकृषिक कर पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घोषित केला। तर असे आहेत संजयजी, जोपर्यंत जनतेची समस्या सुटत नाही तोपर्यंत ते लढत राहतात। चला तर मग आपणही संजयजींसाठी मैदानात उतरू आणि त्यांना साथ देऊन ठाण्यात विकासाचं कमळ फुलवू।